अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात स्टेशन परिसरात पालिकेकडून अघोषित डंपिंग ग्राउंड सुरू करण्यात आले। शहरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि रिक्षा चालकांना या अघोषित डंपिंगचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याने नागरिकांसोबतच रिक्षा चालकांचं आरोग्य धोक्यात आले। याबाबत प्रशासनाशी वारंवार चर्चा केल्यानंतरही तोडगा निघत नसल्याने आज अखेर जोशी काका रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षा बंद आंदोलन करण्यात आलं। शहरातील रिक्षा बंद ठेवून रिक्षा चालकांनी पालिकेच्या भूमिकेचा निषेध केला। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अंबरनाथ पालिकेपर्यंत रिक्षा चालकांनी मोर्चा काढला होता। रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात शहरातील अनेक रिक्षा चालक सहभागी झाले होते। यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रिक्षा चालकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। 100% आम्ही समाधानी आहे आणि ज्या मागण्या आम्ही एक 7 ते 8 महिन्यापासून 1 वर्षापासून जे करतोय त्या मागण्या आज आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागल्या। रस्त्यावरती उतरल्यानंतर ही जागी झाली नगरपालिका आणि त्या आमच्या मागण्या मान्य केल्या। मी सर्वप्रथम अंबरनाथच्या नगरपालिकेचे धन्यवाद करतो की सामान्य जनतेचा त्यांनी एक विश्वास जिंकलेला आहे आणि आम्हाला सहकार्य केलेल्या सर्व संघटना, व्यापारी संघटना, राष्ट्रवादी संघटना, छत्रपती शिवाजी महाराज संघटना, ज्या संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला होता आणि माझे सर्व जीवाभावाचे आमचे सर्व रिक्षा चालक ज्यांना जो त्रास होत होता, सगळे माझे रिक्षा चालक आणि पोलीस प्रशासन आणि माझे सर्व पत्रकार मित्र सगळ्यांचा मी मनापासून संघटनेकडून धन्यवाद करतो का ज्यांच्या सहयोगाने आणि ज्यांच्या पाठिंबाने हा आमचा जो मोर्चा होता तो यशस्वी झाला आहे। सर्वप्रथम तुमचा मनापासून आम्ही धन्यवाद करतो।